नमस्कार मित्रांनो, रेबल स्टार फार्ममध्ये तुमचं स्वागत आहे। तर मित्रांनो बघू शकता आपण त्याच रानामध्ये आलेलो आहोत आणि त्या आपल्या दोन पाठी काल घेतलेल्या आणि हा बोकड, ही इकडे शेळी, हा बोकड, ती शेळी हे पाठ आहे आणि हा पण बोकड आहे। तर बघू शकताय तुम्ही। तर मित्रांनो आजचा विषय असा आहे की शेळी पालन सुरू करते वेळेस आपण ट्रेनिंग करणं गरजेचं आहे का। तर माझं असं मत आहे की ट्रेनिंग आपण घेतलंच पाहिजे। फक्त ट्रेनिंग कोणाकडून घ्यायचं आणि कशी माहिती गोळा करायची, प्रमाणपत्र कसं घ्यायचं ते तुमच्या मर्जीचा विषय आहे, पण ट्रेनिंग घेणं पण तितकंच गरजेचं आहे। कारण की आता कसं आहे, पारंपरिक पद्धतीनं शेळीपालन करणं कुठंतरी आता म्हणजे प्रॉब्लेम होते त्या गोष्टीला। कारण की सहसा आता मुक्त शेळीपालन कोणी करत नाही सध्याच्या टायमाला, कारण की मुक्त शेळीपालन करणं खूप जास्त प्रमाणामध्ये अवघड झालेलं आहे। लोकांना आपल्या शेळ्या त्यांच्या धुऱ्या बंधाऱ्यावर राहिलेल्या पसंत पडत नाहीत, किंवा एकही शेतकरी आता असं नाही की तो राऊंडअप किंवा मिरा 71 तणनाशक वापरत नाही। तर अशामुळं बऱ्याच लोकांचे खांडाच्या खांड मरून पण पडतात। त्याच्यामुळं अनुभव महत्त्वाचा आहे। कारण की जे लोक 30-30, 25-20 20 वर्ष आपलं शेळीपालनामध्ये आयुष्य घातलेली जी माणसं आहेत त्यांच्याकडून आपल्याला बरीच माहिती तर भेटते, पण ह्या पारंपरिक शेळीपालनाला आधुनिकतेची जोड देणं पण तितकंच गरजेचं आहे। कारण कुठंतरी आपण फिरस्ती शेळी बंदिस्त करणार आहोत, त्याच्या मागचं काय म्हणजे काय आपल्याला बदल करायचे असतात आपल्या फार्ममध्ये, किंवा आपण शेळीपालनासोबत इतर व्यवसाय म्हणजे कुक्कुटपालन असो किंवा गांडूळखत निर्मिती असो, अझोला निर्मिती असो, किंवा ससेपालन, बटेर पालन, किंवा आणि बऱ्याच आपण त्याच्यासोबत जोड व्यवसाय करणं आणि त्याच्यामधून आपले थोडं जास्त इन्कम सोर्स पण वाढवणं, ह्या गोष्टी करण्यासाठी थोडंसं आपल्याला ट्रेनिंग घेणं किंवा बऱ्याच काही सरकारी योजना वगैरे घेणं हे गरजेचं पण तितकंच आहेच। पण सहसा आपण यूट्यूबवरती व्हिडिओ बघत असतो की उत्पन्नाचे व्हिडिओ जास्त प्रमाणामध्ये सध्याला आपण बघत असतो, पण उत्पन्नच नुसतं बघून पण चालत नाही। कारण की कुठं ॲक्च्युली खरी माहिती कुठं भेटत असते ते पण महत्त्वाचं आहे। उगाच नुसतं म्हणजे शेळीपालन आता पहिल्याच्यासारखं राहिलेलं नाही आहे। कारण की पहिलं उदरनिर्वाहासाठी शेळीपालन होत होतं आणि आता कसं आहे, बिझनेस म्हणून शेळीपालनाकडे आपण बघत असतो। कारण की बिझनेस मॉडेल, हायटेक फार्म वगैरे आलेले आहेत, शेळ्या बंदिस्त होत आहेत आपल्या। तर थोडं का होईना आपल्याला अपडेट राहणं किंवा चांगलं त्या लेवलचं आपल्याला नॉलेज स्वतः आत्मसात करून घेणं हे पण तितकंच गरजेचं आहे। त्याच्यामुळं चांगलं ट्रेनिंग घेणं, चांगले प्रथमोपचार करणं, नवीन प्रयोग आपल्या फार्मवरती करणं हे पण गरजेचं आहेच आणि हे तितकं आपल्याला नॉलेज असायलाच हवं। त्याच्यामुळं ट्रेनिंग घेणं गरजेचं आहेच। कारण की मी स्वतः पण ट्रेनिंग घेतलेलं आहे, मी बऱ्याच व्हॉट्सअपच्या पेड ग्रुपमध्ये सुद्धा आहे आणि 2 वर्षाच्या खाली मी ट्रेनिंग पण घेतलेलं होतं शेळीपालनाचं। तुम्ही बघू शकता हे आपल्या शेळ्या आणि तोच परिसर त्याच रानात आहेत आपण बी। तुम्ही बघू शकता आपल्या एवढ्या शेळ्या मस्तपैकी 1 तास हिंडवायचं, छान पाणी पितात, मग नंतर बसवायचं आणि आपल्या सावकाश ह्या दोन्ही शेळ्या आपण बंदिस्त करू, तुम्हाला समजून जाईलच नंतर। ह्या शेळ्या आपल्या दोन्ही मस्त पाठी गाभण आहेत दोन्ही, आणि ह्या 3 शेळ्या म्हणजे आपल्या फार्मवरती 5 शेळ्या गाभण आहेत सध्या। 5 शेळ्या गाभण आणि 1 नंबर सगळ्या गोष्टी। हे इकडं, आणि नंतर आपण उन्हाळ्यामध्ये बघू काठेवाडी भेटली तर ठीक, नाही तर मग गावरानच घ्यावं लागणार। 6-7 म्हणजे 10 जरी शेळ्या झाल्या तरी चालतील मला पावसाळ्यापर्यंत। तरी आता 5 शेळ्या, मदर स्टॉक 5 आणि मध्ये 1 पाठ आणि 3 बोकड आहेत, आणि सांगितल्याप्रमाणे 4 शेळ्या आपल्या खांडात आहेत। पण त्या शेळ्या मला म्हणजे सहसा त्या शेळ्या आता 5व्या-6व्या वेताच्या असल्यामुळं मला वाटत नाही ते बंदिस्त होतील किंवा बंदिस्त करावं पण वाटत नाही। बघू काय होते ते। आणि अशाच व्हिडिओसाठी रेबल स्टार फार्मला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर पण करा चॅनल। धन्यवाद मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।